आज मी जाते गावी. ते का जाते ते तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. गुड मॉर्निंग, मी नंदिनी. सकाळी सकाळी उठले, छान असं शूट करून घेतलं आणि आज जरा लवकरच उठलेले कारण गावी जायचं होतं आणि ट्रेन माझी जरा लवकरच होती. त्याच्यामुळं फटाफट सकाळी उठले, सगळं आवरलं आणि व्ह्यू बघा खूप भारी, खूप छान असा व्ह्यू होता. आणि नंतर सकाळची पटापट कामं आटपवली. मला टिफिन वगैरे सगळं रेडी करायचं होतं. काय फटाफट कामं छान सगळं असं रेडी केलं आणि नंतर गरम पाणी वगैरे करून घेतलं. माझ्या हजबंडला नाश्ता दिला. नाश्त्यामध्ये आज फारसं काही नव्हतं, लाडूच होते, ते त्यांना दिले. आणि मॉर्निंगला ऑफिसला जायच्या वेळी पण यांना काम म्हणजे आवरत नाही. सकाळी पण काम होतं तर ते त्यांचं घेऊन बसलेले. मी जरा विचार करत होते की थोडा टाईम स्पेंड करेल, पण कसलं काय. आणि नंतर छान अशी रेडी झाली, फटाफट कामं आवरली आणि निघाली स्टेशनला, कारण खूप लेट झालेलं मला. स्टेशनला आले आणि जाता जाताच ATM पण, कॅश पण घ्यायची होती, तिकीट पण घ्यायची होती. खूप राडा झालेला, पण ठीक आहे, वेळेला पोहोचले. आणि स्टेशनला गेले आणि स्टेशनला मला खोपोलीवरनं मुंबई जावं लागते गावी जायसाठी आधी. मग आधी खोपोली स्टेशनला गेलो, तिथनं मुंबईला तिकीट घेऊन ट्रेननी मुंबईला आलो आणि नंतर मुंबईवरनं खोपोली टू CSMT. छान CSMTला पोचलो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. आणि इथे आलं की खूप गोंधळ होतो, कारण सेंट्रल लाईन वेस्टर्न लाईनचा खूप इश्यू आहे. ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी त्यांना खूप सोपं वाटतं, पण जे नवीन फर्स्ट टाईम आलेले त्यांचा खूप गोंधळ उडतो. मग काय, आम्ही पण वेस्टर्न साईडला गेलेलो, कारण मला नागपूर जायचं होतं आणि माझी ट्रेन वेस्टर्न साईडला लागते. छान तिकडे गेलो, टिफिन आणलेला, कारण सकाळी नाश्ता वगैरे काही करून नव्हतो निघालो, लवकर निघायचं होतं. छान निवांत जेवण वगैरे केलेलं आणि मला स्टेशनला कानानी सोडलं. हा माझ्या फ्रेंडचा भाचा आहे, माझा पण भाचाच, मला मामीच म्हणतो. नंतर छान मी माझ्या कोचमध्ये वगैरे त्यांनी मला बसून दिलं आणि तो निघाला. बाय. थोडा वेळ निवांत बसल्यानंतर छान मी थोडा वेळ शूट केलं. आणि म्हणजे मी आज एकटीच ट्रॅव्हल करते आहे, कारण मला इमर्जन्सी घरी जावं लागत आहे त्याच्यामुळं. आणि छान व्ह्यू होता. दुपारला ट्रेन होती 3 वाजताची आणि ही सेवाग्राम चक्क सेवा करतच जाते नागपूरपर्यंत. माझ्याकडे फ्रुटी वगैरे होती, ती मी पिऊन घेतलेली. आणि नंतर एक ताई मिळाली, तिच्याकडे ही बुक होती. मग मी तिला म्हटलं मला ती वाचायला, तू नसेल वाचत तर. आणि ही थोडी मी बुक रीडिंग केली. छान आहे, मला खूप छान वाटली. ट्रॅव्हलमध्ये तर ठीक आहे. नंतर आमची जरा छान फ्रेंडशिप झालेली. मग आम्ही सोबतच जेवण केलं दोघींनी पण. थँक्यू फॉर वॉचिंग.